कधी शिवसेना प्रमुखांनी आम्हाला कधी शिकवलं नाही. कोण हिंदू आहे, कोण मुस्लिम आहे, तो कोण ईसाई आहे, कोण ख्रिश्चन आहे, कोण बौद्ध आहे, कोण तेळी माळी साळी कोळी गवळी, कोण कुठल्या समाजाचा माहिती नाही. अरे शिवसेना प्रमुखांना वामनराव महाडिक कुठल्या समाजाचे माहीत नव्हते. साहेबांनी शिंदे साहेबांनी कधी कुणाला जात विचारली नव्हती. एकदा जातीचा प्रश्न विचारला त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी शरद पवारांना उत्तर दिलं, माझ्या घरी भाकरी भासते ना ती बुद्ध समाजाची महिला येऊन बघा, येऊन बघा. होय बांधवानो, मी स्वतःला मला अभिमान वाटतोय. आज 55 वर्ष मी शिवसेनेचं काम पाहतोय, काम करतोय. एक शिवसैनिक, गटप्रमुख, उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, आमदार, नामदार, विरोधी पक्ष नेता, शिवसेनेचा नेता, सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला असामान्य महत्त्व प्राप्त करून देण्याचं काम माझ्या शिवसेना प्रमुखांनी केलं. हे आम्ही जवळनं सगळ्यांनी पाहिलं आहे. होय, मी अनुभवलंय नवलकर साहेबांना, मी अनुभवलंय दत्ताजी नलावडेंना, मी अनुभवलंय दत्ताजी साहेबींना, मी पाहिलंय अप्पांना महाडिकांना, मी पाहिलंय, मी मनोज जोशींना पाहिलंय, मी सपोतदार साहेबांना पाहिलंय, मी सगळ्या नेत्यांना जवळना पाहिलंय, सगळ्यांचा अभ्यास आम्ही जवळना पाहिलाय. आणि बांधवानो, आज एक गोष्ट मी आपल्या सगळ्यांना सांगतोय, सगळ्या शिवसैनिकाला, ही शिवसेनेला आज 58 वर्ष झाली. याच्यामध्ये योगदान उद्धव ठाकरेंचं नाही, त्याच्या मुलाचं नाही, ते पिंगमिंगचं नाही. हो, नाही नाही, काही नाही. यांना ऐतं सगळं मिळालं आणि मस्ती आणि माज आली जरा, यांना सगळं ऐतं मिळालं. बांधवानो, या शिवसेनेला उभं करण्यासाठी, या भगव्या झेंड्याला अधिक तेज आणण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या मडव झाल्यात, हजारो शिवसैनिक मेलेत, हजारो शिवसैनिक जेलमध्ये सडलेत. बांधवांनो, भगिनीनो, हजारो शिवसैनिकांचे संसार उद्ध्वस्त झालेत, मी जवळना पाहिलेत. ज्यांनी ज्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला, आज दुर्दैवानं साळसकर इथं नाही आहेत. मला ज्यांनी ज्यांनी सुपाव्या माझ्या घेतल्या होत्या ना, त्याला गोळ्या घालण्याचं काम माझ्या साळसकरने त्यावेळेला केलं होतं, साळसकरने केलं होतं. आम्ही असे उगवलो नाही अल्ब्यासारखे. आम्ही उद्धव ठाकरे तुझ्यासारखं ऐतं आसन तुम्हाला मिळालं नाही आम्हाला. आम्ही संघर्ष केला. होय बांधवानो, अनेक शिवसैनिक मुंबईचे साक्षीदार आहेत. शिंदे साहेब 92-93च्या दंगलीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम कुणी केलं असेल तर रामदास कदमनी केलंय. मुंबई वाचवण्याचं काम रामदास साहेब यांनी केलंय. उद्धव ठाकरे अजून माहितीच नाही. तो फक्त म्हणतो शिवसेनेनं मुंबई वाचवली. म्हणजे शिवसेनेनं म्हणजे कुणी काय बाबा? तुझ्या त्या बेडकानं अनिल प्रभूंनी वाचवली का? अनिल परबनी त्यांनी वाचवली. 4 फटके काय खाल्ले पोलिसांचे तर म्हणजे दंगलीमध्ये काम केलं त्या बेडकानं. बेडूकच ना तो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.